मागितलं होतं जगतजनीने? मन जाहिराची उमिलही सोवर सहज सुंदर सावरो सावरो. पती कसा मागितला? सावळा. आणि आताच्या पोरी नवरा पाहिजे गोरा गोरा सुसट सुटला वारा, नवरा पाहिजे माझ्या जगदंबेने सावळा पती मागितला. म्हणून सांगते महाराज, रामचरितमानस घरामध्ये ठेवा, श्रीमद भागवत महापुराण घरामध्ये ठेवा, म्हणजे पोरं बाळांवर संस्कार झाल्याशिवाय राहणार नाही. वाह, काय मागणं मागितलं तुकोबारायांनी, याला म्हणावं मागणं. फरक समजा महाराज, तुम्ही आणि आपण देवाकडून काय मागतो. आज कलियुगामध्ये देवाचं विमान आलं तुकोबारायांना घ्यायला, कारण त्यांनी काय मागितलं? देवाजवळूनच देवाला मागितलं. आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की देव दान करतो का? देव दान करतो का? तर ऐका ना महाराज, कान देऊन ऐका. ज्या व्यक्तीकडे या 3 गोष्टी राहिल्या ना, तोच दान करू शकतो. श्रीमंती, स्वतंत्रता आणि उदारता. तर ज्याच्याकडे उदारता आहे, श्रीमंती आहे, पण स्वतंत्रता नाही, तो दान करू शकत नाही. ज्याच्याकडे स्वतंत्रता आहे, उदारता आहे, पण श्रीमंती नाही, तो दान करू शकत नाही. ज्याच्याकडे स्वतंत्रता आहे, श्रीमंती पण आहे, पण उदारता नाही, तो पण दान करू शकत नाही. उदाहरणार्थ, एका गावामध्ये सप्ताह होता. ते देणगी मागायला गेले. एकाच्या घरी गेले, चांगला पैसेवाला श्रीमंत माणूस होता. पैसाही होता, भरपूर पैसा होता त्याच्याकडे, आणि त्याचं अंतकरणसुद्धा उदार होतं. गेले पावती मागायला. तो माणूस म्हणला, या ना महाराज. पैसे पण काढले, चहा पाणी केला. पैसे घ्या म्हणे, पण थांबा, आमचे ते न म्हणे माहेराला गेले म्हणे. असं भरपूर घरांमध्ये असतं. आमचे ते माहेराला गेलेत, त्यांना येऊ द्या, त्याच्यानंतर मी पावती देईल. म्हणजे काय? स्वतंत्रता नाही आहे, श्रीमंतीन उदार अंतकरण आहे, पण म्हणून दान देऊ शकला का? दुसऱ्याच्या घरी गेले, गरीबाच्या घरी. आता तो स्वतंत्र पण आहे, अंतकरण पण उदार आहे, पण श्रीमंती नाही, पैसे देऊ शकला नाही. तिसऱ्याच्या घरी गेले. तो श्रीमंत पण आहे आणि स्वतंत्र आहे, श्रीमंत आहे आणि उदार नाही आहे, स्वतंत्र आहे, तरी पण दान देऊ शकला नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे या 3 गोष्टी ज्याच्या जवळ राहिल्या ना, तोच दान करू शकतो. आता देवाकडे 3 गोष्टी आहेत का? श्रीमंतता, स्वतंत्रता आणि उदारता. तर श्रीमंत आहेत का देव? तर श्रीमंत कशी? ऐका ना, आज सगळं जग ज्या लक्ष्मीच्या मागे धावत आहे, ती लक्ष्मी माझ्या देवाची चरण सेवा करते. म्हणजे देव किती श्रीमंत असावा, हिशोब करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतंत्र, म्हणजे स्वतंत्र माझा देव एवढा आहे. बिनु पग चलई सुनई बिनु काना, कर बिन करम करई बिदीनाना. ज्या ठिकाणी देव हजर नाहीये ना, त्या ठिकाणी सुद्धा 100 कार्य करतो, एवढा स्वतंत्र आहे. आणि उदार म्हणजे उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी, आनंद ये हरी आ कर्जताती पवाडे. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी, आनंद ये हरी माझे देव की सुदामाचे 1 मुठ्ठी पोहे खाऊन संपूर्ण सोन्याची नगरी दिली महाराज. संपूर्ण सोन्याची नगरी दिली, एवढं उदाहरण. म्हणून तुकोबारा देवाला सांगतायत, तोची एक दानशूर दाता, विटेवरी ज्याची पाऊले समान. ज्याची पाऊले समान, तुझी एक दानशूर दाता. तूच आहे दानशूर. आणि मला सांगा ना महाराज, देवच आपल्याला देतो, दुसरा कोणी देणार आहे का? देणार आहे का? आणि दिल पण त्याचं अंतकरण कसं आहे माहिती का? विश्वास ठेवण्या पात्र
एकच आहे, तो जगाचा मालक. म्हणून तुकोबाराय सांगताय, देवा तू मला दे, पण काय, हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, मला हेच दे देवा. आणि तुकोबारायांनी मागणी केली महाराज, पण ही क्षमची मागणी. कसली मागणी? क्षमची. एक असते योगची मागणी, एक असते क्षमची मागणी. क्षमची मागणी ही कठीण आहे. योग म्हणजे काय? देवाची आठवण आली याला योग म्हणावं, पण मरेपर्यंत एका क्षणाला सुद्धा देवाचा विसर नाही पडावा त्याला म्हणतात क्षमा. देवाचा विसर नाही पडावा त्याला म्हणतात क्षम. ही क्षमची मागणी तुकोबारायांनी देवाकडून केलेली आहे की देवा तुझा आठवण तर मला आलेली. तुकोबारांना आठव झालेला आहे देवाचा, आठवण तर मला आलेली, पण शेवटच्या श्वासापर्यंत मी तुला विसरणार नाही, ही मला तू देणगी दे, असं तुकोबाराय म्हणतात. मग त्यानंतर तो जगाचा मालक तुकोबारांना विचारू लागला हसत, अहो तुकोबाराय, समजा ना तुम्हाला दान दिलं मी, पण समजा मी तुम्हाला माझा विसर पडू दिला नाही, त्यानंतर मग तुम्ही काय करणार हो? अभंगाचं दुसरं अजून गाईन आवडी, अजून गाईन आवडी, अजून गाईन आवडी, अजून गाईन आवडी. हीच माझी, हीच माझे, हीच माझी जगदोरी, अजून गाईन आवडी, अजून गाईन आवडी. हेची माझी, हेची माझी जगदोरी, अजून गाईन आवडी, अजून गाईन आवडी, गाईन आवडी. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. या ठिकाणी आपल्या अभंगाचे 2 चरण सुटले बरं का. बघा महाराज, तुम्हाला वाटत असेल पण ही नारायणाची गादी आहे, या ठिकाणी विनोद असावा पण मर्यादित असावा. आणि पहा ना महाराज, विनोदामध्ये संपूर्ण आयुष्य चाललं ना आपलं. किती विनोद हो, थोडा परमार्थ करा. देवाच्या नावात इतका आनंद आहे महाराज. विनोद पाहण्यासाठी, मनोरंजनासाठी कपिल शर्मा शो आहे ना आपल्याला, हा थोडी. या ठिकाणी दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, माझ्या तुकोबारायांना, ज्ञानोबारायांना एका क्षणाची फुरसत नव्हती. साधू का क्षण कभी खाली नाही जाता महाराज. एक एक क्षण त्यांचा खूप अनमोलाचा असतो. ते लोक म्हणतात, जब मेरे राम जी का वन होगा, तब तो जीवन पावन होगा, हर सांस में हो सुमिरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा. संत मीराबाई म्हणायच्या, संत सखुबाई म्हणायच्या, जनाबाई म्हणायच्या, शबरी माता म्हणायच्या. आणि आपण आईज वाट डगतस कवय विनोद होईल, कवय आम्ही हसू. हसण्यासाठी पूर्ण आयुष्य गेलं ना महाराज. थोडं देवाच्या चरणांमध्ये पण लागा, थोडी भक्ती करा, थोडा परमार्थ करा महाराज. ज्या वेळेस या शरीरातून आत्मा निघून जाईल ना, तेव्हा भटकणार, तेव्हा कळेल थोडं तरी केलं असतं, थोडं तरी केलं असतं आपण काहीतरी देवासाठी. त्याच्यानंतर जेव्हा यम येतील ना, तेव्हा देवावर प्राण होईल, तेव्हा देवावर प्रेम होईल. हा, अशा एका संताचं आहे कहाणी. ज्या वेळेस अंतिम समय आला, प्राण निघायला लागले, यमदूत आले, पाप केलं तर यमच आले, देवाच्या पार्श्वत थोडी येणार आहे घ्यायला. तेव्हा ती म्हणू लागली, हा 1 मिनट की मोहलत दे दो, करो कन्हैया से बात. हा यमराज जी, 1 मिनट की मोहलत दे दो, करू कन्हैया से बात. देवाला काय सांगू लागली? अहो तिचे सुटले असतील 2-3 नवरे. काही नाही महाराज, अनेक जन्म घेतो आपण,
प्रत्येक जन्मामध्ये, या जन्मामध्ये याची बायको, या जन्मामध्ये त्याची बायको, पुढच्या जन्मामध्ये याचा नवरा, त्याचा नवरा. एकच जीवन आहे का आपलं? हा बाजार आहे. या ठिकाणी आपण आलो, पण या मायाच्या चक्रव्यूहामध्ये पडलो आणि येडे झालो, आणि देवाने त्याच्या नावाचा महिमा वाढवण्यासाठी पाठवलं आणि त्यालाच विसरलो आपण. ते म्हण नाही का, नमक हलाल, तसे आहोत आपण सगळेजण. ती बाई म्हणू लागली, 1 मिनट की मोहलत दे दो, करू कन्हैया से बात. देवाला विनंत्या करू लागली. हा रोली मोली चुंदड़ी मेहंदी, ए मेरे ठाकुर जी, हा रोली मोली चुंदड़ी मेहंदी, तारों से भर दो मारी माँ, बुलावो आयो राम को, रि सखी स्वर्गा से आयो है संदेश, बुलावो आयो राम को, रि सखी स्वर्गा से आयो है संदेश, बुलावो आयो राम को. महाराज, काहीच नाही हो आयुष्य, काहीच नाही. ज्याला एकदा भगवंतासोबत प्रेम झालं ना महाराज, त्याला जगामध्ये कोणीच आवडणार नाही. आम्ही सुरतला राहतो, तिथून इथे येण्यासाठी निघालो. आमच्या गल्लीतला जवान माणूस कालच सकाळी कामाला गेला, दुपारी घरी आला. चांगला माणूस, जास्त वय नव्हती बाबा, उमर नव्हती, अचानकच मेला. का चांगले होते काकान ते, अटॅक आला म्हणे, अटॅक. सगळ्या बाया म्हणायच्या, माझ सकाळीच तर पहिला हाता गेला, सकाळीच तर पहिला हाता गेला. इतकं महाराज जागे वा जागे, प्रत्येक क्षणामध्ये देवाचं नाव घ्या महाराज. सोबत तोच येणार आहे बरं का. तुम्ही म्हणणार माझं याच्यावर प्रेम, माझं त्याच्यावर प्रेम, संसारावर प्रेम. अहो, प्रेम नावाची वस्तू नसते. प्रेम आहे, प्रेम खूप पवित्र आहे. या तीनो लोक 14 भुवनांमध्ये खूप सुंदर गोष्ट असेल ती म्हणजे प्रेम. पण तुमचं आणि आमचं प्रेम नाही महाराज, ही वासना आहे. प्रेम म्हणजे भगवान प्रभू. प्रेम फक्त त्या पांडुरंग परमात्म्यावर, त्या भगवान गोपाल कृष्णावरच प्रेम आपलं होऊ शकतं. तो खरा नवरा आहे आपला, खरा नवरा आहे बायकांचा. आणि तुम्ही सुद्धा स्वतःला गोपी मानून चाला, आणि पूर्ण पुरुषोत्तम परमात्मा तो एकच आहे, तो एकच आहे. विठ्ठल विठ्ठल. पूर्ण पुरुषोत्तम परमात्मा तो एकच आहे, जगाचा मालक. तुम्ही म्हणणार काय सांगते, पण काय सांगते म्हणजे एकच सांगते. एखादी वेळेस एखादी बंद खोलीमध्ये बसा महाराज, आणि बंद खोलीमध्ये बसल्यानंतर डोळे लावा. डोळे लावल्यानंतर विचार करा महाराज, कोण तुमची इज्जत करतं हो? नवरा इज्जत करतो, बायको इज्जत करते, पोरं इज्जत करतात का? समाजातले लोक इज्जत करतात का? सांगा मला. पोरं बाळं तुमचे झाले असतील महाराज, अनेक आईबाप आहेत, पोरांच्या हाताची मार सुद्धा खातात महाराज. संसारामध्ये सुख आहे का हो? सुखी कोणीच नाही, सुखी एकच आहे, हरीचा दास. जो देवाचा दास आहे तोच सुखी आहे. तुम्ही आपण सुखी नाही आहेत. ऐसे वर को क्या वरू जो एक बार जन्म ले और फिर से मर जाए. एक बार जन्म ले और फिर से मर जाए. मैं तो वर्ण कर लूं मेरे श्याम सुंदर को जो मेरी चूड़ियां अमर कर जाए. मैं वर्ण कर लूं मेरे कन्हैया को जो मेरी चूड़ियां अमर कर जाए. अमर पती करा महाराज. सोडा, संसार सोडू नका असं नाही म्हणत, पण तुकोबारायांसारखं संसारामध्ये असून देवाला आपलंसं करून भगवत संबंधी कार्य करा. स्वयंपाक करताना, काहीही करताना. माझं काही म्हणणं नाही, कलियुग आहे महाराज. तुम्ही जास्त काही करू नका, वाटल्यास मंदिरात नका जा, काही नाही, पण परिवाराची सेवा करा. आणि काहीही काम करताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. किती गोड वाटलं, किती गोड वाटलं. मग म्हणत जा ना, पण नाही. आमले आईने म्हणतात, आमले इष्णू किष्णू कांड्या बरे गाणे पण इतके जबरदस्त जोडले महाराज. विष्णू किष्णू कांड्या भरे म्हणजे भगवान विष्णू कांड्या भरे. गंगा जमुना दोन्ही खेपे असंच ना.
गंगा जमुना दोन्ही खेपे तटे काय देव पोयाना, म्हणजे गंगा जमुनाच्या किनाऱ्यावर कापसाची शेती आहे, बरोबर ना? माझा अंदाजा लावलेला आहे. तटे इष्णू किष्णू कांड्या भरे, म्हणजे जगाचा मालक कांड्या भरतोय. राय रुक्मिणी पोयत करे, म्हणजे माझी रुक्मिणी आई साहेब 35 वर्षना डंगरासाठी पोयत बनाय नाही. काही पण काही बी ठीक आहे म्हणा तुम्ही, आपली रूढी परंपरा आहे म्हणा तुम्ही, त्याबद्दल नाही. पण तिथे तात्पुरता तेवढं, पण घरी आल्यावर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हा श्रीराम जय राम म्हणाला. कोण कोण आजपासून म्हणणार? हात वरती करा. कोण कोण म्हणणार? म्हणणार ना? ज्यासने बोट वर नाही करेल त्यासने बी म्हणा ना, काही चिंता नाही. सगळ्यांनी म्हणायचं महाराज, देवाशिवाय जगामध्ये कोणीच नाही. आता नाही आठवण येणार, जेव्हा शेवटचा अंतिम समय येईल, तेव्हा अंतिम वेळ येईल, तेव्हा तुम्हाला माझी आठवण ताई बरोबर सांगे. एकदा तरी देवनं नाव लिहिलं तुम्हाला. गैरा गांजायरा ना त्या गरवाला पठासले आकाडीला येशील गाय द्या. देव तुनाशिवाय कोणीच नाही शे या जगात. तवय डोया उघडापेक्षा ते डोया उघडले, आत्याच नामस्मरण चालू करले. आताच कर चालू. हा क्षण वाया जाऊ दे नका, एक एक क्षण किमतीचा आहे महाराज. विनोदाचा विषय नाही, जे आहे ते सांगते मी. म्हणून तुकोबारायांनी एवढं सुंदर मागणं मागितलं, पण त्यानंतर देव तुकोबारायांना म्हणू लागले, अहो तुकोबाराय, समजा तुम्ही काय मागणं मागितलं हो? माझ्यासाठी मागितलं म्हणे. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. माझे वैभव, माझं नाम रूप लीला दाम, सगळ्यांचं तू गुणगाणं करेल म्हणे. अहो तुम्ही प्रापंचिक संत आहात, संसारिक माणूस आहात, त्या दृष्टीने तुम्ही काहीतरी सकड संपदा माझ्याकडून मागायला पाहिजे होती, किंवा मग पारमार्थिक दृष्टीने तुम्ही मोक्ष तरी मागायला पाहिजे होता. तुकोबाराय हसायला लागले. महाराज काय हो तुम्ही, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी. अहो मोक्ष आमच्या घरी, मुक्ती आमच्या घरी दासी बनून पाणी भरते. आणि काय करू आम्ही मोक्षाला? मोक्षाला आम्ही काय करू? तुकोबाराय सांगायला लागले. पण देव म्हणतो नाही ना तुकोबाराय, तुम्ही मागायला पाहिजे होतं. पण तुकोबाराय खूप गोड उत्तर देतात. आणि तुकोबाराय सांगतात, देवा नको रे, मला सकड संबंधही नको आणि मला मुक्ती सुद्धा नको, पण मला ना या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर अनेक संतांची संगत घडू दे. संत महाराज कसे? संतांची संगतच का? कारण की ध्रुव बाळाला कोण भेटले होते? नारद मुनी. नारद मुनी भेटल्यानंतर ध्रुवाचं नाव माहिती आहे का सगळ्यांना? ध्रुव बाळाचं नाव माहिती का? श्रीमद भागवत मध्ये चर्चा येते ध्रुव महाराजांची. ध्रुव बाळांचे गुरु नारदजी. फक्त प्रल्हादांना भेटले नारद मुनी. जेव्हा कयादू माता गर्भवती अवस्थेत होत्या, त्यावेळेस नारदजींनी त्यांना ज्ञान सांगितलं होतं. त्यानंतर प्रल्हादजी जन्माला आले देवाचे भक्त म्हणून. वडील होते हिरण्यकश्यपू. वडिलांना कवडीचं ज्ञान नव्हतं, देवाच्या विरोधात होते, पण पोरगा जन्माला आला का? आईने संताची सोबत केली होती. म्हणून संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बनेगी. होगा तेरा बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे धर्मा की बन गई मीरा की बन गई, धर्मा की बन गई मीरा की बन
गए गिरधरी गोपाल रे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. म्हणून तुकोबर आहे देवाला सांगत आहेत की मला सकळ संपदा नको महाराज, मुक्ती सुद्धा नको, मला दे तर काय संतांचं संगत दे. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, गुणगायन आवडी हेची माझी सर्व जोडी. या ठिकाणी आपले अभंगाचे 3 चरण सुटलेले आहेत महाराज. आणि तुकोबारायांनी मागणं मागितलं तर त्या जगाच्या मालकाकडून, आता कोणाकडून काय मागावं हे समजत नाही. एक दृष्टांत घेऊ आपण. या ठिकाणी या गावाची ताकद म्हणजे मारुतीराय असं धरून घ्या. महाबली हनुमान मारुतीराय आहेत म्हणून मंदिराला पाहून एक दृष्टांत लक्षात आला. कुणाकडून काय मागावं हे नेमकं समजत नाही महाराज. एक मुलगा होता बरं का, एक मुलगा होता, त्याचं लग्नच जुळाना महाराज. 35 वर्षाचा झाला, लग्न जमत नाही. आता त्याने लग्न जमण्यासाठी एकतर महादेवांकडे तरी जायचं. तो गेला मारुतीरायांकडे, म्हणे देवा माझं लग्न. मारुतीराय म्हणे एक गदामा तुला उपटा करसो म्हणे, आणि मीच ब्रह्मचारी आणि तुला लग्न जोडू करे म्हणे. काय आता काय करू महाराज, येऊन गेलो, विनंती करायला लागला. मग हा मंगल मूर्ती राम दुलारी, आन पड़ा में तेरे द्वारे, हे बजरंग बली हनुमान, हे महावीर करो कल्याण, हे महावीर करो कल्याण. आहा, मारुतीराय प्रसन्न झाले महाराज. पहा भक्तीमध्ये एवढा पावर आहे. मारुतीराय म्हणे बघ मी तर नाही जुडवू शकत, पण माझे प्रभू आहेत रामचंद्र, तू त्यांच्याकडे दा, ते नक्कीच तुझं लग्न जमत. हा गेला रामचंद्र प्रभूंकडे. श्री रामचंद्र कृपालु भज मन, हरण भव भय दारुणम, नवकंज लोचन कंज मुख कर, कंज पद कंजारुणम. श्रीराम श्रीराम. प्रभू रामचंद्र ऑलरेडी हॅपी. भगवान तर हसतमुख आहेत माझे. भगवान तर खूप खुश झाले. म्हणे बरं थांब पोरगी शोधतो म्हणे. देव शोधायला लागले आणि एक पोरगी होती. ए पोरांनो शांतता ठेवा. विठ्ठल विठ्ठल. ऐका ना प्रसंग, लग्नाचा विषय तुम्हाला कामात पडेल. ऐका. हा अजून 20 वर्षानंतर थांब. हा
मग एक पोरगी सुद्धा प्रार्थना करत होती, काय? मन जाहिराचे उमलही सोवर सहज सुंदर सावरो करुणा निदान सुजान सील स्नेहु जानत रावरो हा एही भाती गोरी असीस सुनि सिय सहित हिय हर्षित अली तुलसी भवानी पूजी पुनि पुनि मुदित मन मंदिर चली श्रीराम श्रीराम. पोरगी पण ही प्रार्थना पोरगीने बरं का सीता मातेने केलेली रामचंद्रांसाठी, पण ते कसं वापरावं लागतं. पोरगी काय मागितलं होतं जगतजनीने? मन जाहिराची उमिलही सोवर सहज सुंदर सावरो सावरो. पती कसा मागितला? सावळा. आणि आत्ताच्या पोरी नवरा पाहिजे गोरा गोरा सुसट सुटला वारा नवरा पाहिजे गोरा. माझ्या जगदंबेने सावळा पती मागितला. म्हणून सांगते महाराज, रामचरितमानस घरामध्ये ठेवा, श्रीमद भागवत महापुराण घरामध्ये ठेवा, म्हणजे पोरं बाळांवर संस्कार झाल्याशिवाय राहणार नाही, संस्कार होते. तसं रामचंद्र प्रभूंनी ही भेटवली म्हणे पोरगी कशी आहे. आता पोरगी हा आहे 40 किलोचा, पोरगी आहे 1.5 क्विंटलची. म्हणे चालेल देवा, जमव तू लग्न. लग्न जमवलं. सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाडो मुरुडं विनायकमणं चिंतामणि सेवनं सुभलग्न सावधान वादन्ति सावधान. झालं महाराज लग्न. आपल्याकडे प्रथा आहे, लग्न झाल्यानंतर कोरजोडप देवस्थानाला जात. आता हे गेले जेजुरीला. जेजुरीला प्रथा आहे बायकोला खांद्यावर उचलायचं. आऊ दे की तीन तोंडकडे ती देखी आणि तोंडकडे. बिचारी समजदार होती. म्हणे का हो? म्हणे काय काळजी करू नका महाराज, मी तुम्हाला घेते. तिने घेतलं नाही, उंदराच्या पिटकाला सारखं खांद्यावर चढू लागली वरती. आता याला चढायचं, पण गर्दी एवढी दाटली महाराज. त्या गर्दीमध्ये ही आली खाली गडबडत आणि हा गर्दीमध्ये गेला वरती देवासमोर डायरेक्ट. खंडोबरायाचं याड लागल बाणूला हा, लागल बाणूला हा याड लागल बाणूला हा. खंडोबरायाचं याड लागल बाणूला हा, लागल बाणूला हा याड लागल बाणूला हा. गोंधळ शेवर का महाराज गेला, परत रडायला लागला. म्हणजे संसारामध्ये सुख आहे का? अजिबात नाही. आला परत रामचंद्रांना म्हणायला लागला, म्हणे प्रभू माझी बायको देव म्हणे एका बाणात तुला ठार करेल म्हणे. आणि म्हणेच बायको मला भेटी नाही राहिली म्हणे. तुला का बायको जमलो म्हणे. जा म्हणे नाही हनुमंताकडे जा म्हणे. नाही देवा ते पहिलेच लाल व्हायला शेत म्हणे. नाही 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 त्यांनी माझं सीतेचा शोध केला म्हणून तुम्ही आता हनुमंतरायाकडे जा. म्हणजे मागणी कोणाकडून मागली हे त्यांचं चुकलं, क्रॉस झालं. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे की मागणी आपण कोणाकडून मागायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज मागणी कोणाकडून मागावी म्हणून देवाकडून. थोडाफार विनोद करणं जरुरी होतं. मग आता करणंच पडे विनोद एखादी दृष्टांतामधून, म्हणून दृष्टांत घ्यावा लागला. तसं कीर्तन बरं का, झोपू नका तुम्ही. कीर्तन लेट चालू झालेलं आहे म्हणून ज्या वेळेला कीर्तन 9:30ला चालू झालेलं आहे 11:30ला संपणार आहे. तुम्ही कितला बी झोपा कितला बी काय बी करा. हा तो कोणी हा आज जागराची सेवा आहे महाराज, उपांत सेवा आहे. आज शेवटचा दिवस आहे. उद्या दणदणीत खणखणीत आमच्या कृष्णा बाबांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. आज जागराची सेवा आहे म्हटल्यावर तुम्ही रात्रभर पण जागे राहिले तरी अपूर्ण आहे महाराज. आयुष्यभर झोपतोय ना आपण, एक दिवस जागे राहण्यामध्ये काय हरकत आहे? बोर वाटतं का तुम्हाला? हा नाही ना? हा ऐका असं. म्हणून जीवनामध्ये आणि नाहीच जर काही होत असेल ना तर आता सध्या महादेवांची भक्ती जास्त वाढलेली आहे.
कोण कोण जातं इथे पाणी टाकायला महादेवांवर? हा मग काय धतुरा, बेलपत्र, पाणी, तांदूळाचा दाणा सगळं नेतात. पण तुम्हाला सांगू का महादेवाला सर्वात जास्त प्रिय काय? प्रभू रामचंद्रांचं नाव आणि त्यांचा जे रावणाने म्हटलेलं होतं त्यांच्यासाठी महादेवांची आवडती पूजा, त्यांचं मंत्र उच्चारण ते शिका पहिले. ते बोलणं गरजेचं आहे महाराज. त्यानंतर तुम्ही जा लगेच महादेव तुम्हाला पावतील. असं नाही म्हणणं आहे. कोणत्या पण देवाची भक्ती करा पूर्ण समर्पित होऊन आणि अगदी निष्कपट होऊन. निर्मत्सराणाम सताम. देवाला निर्मत्सर लोक आवडतात. बाकी तुम्ही माझं सांगणं एवढंच आहे, पाणी टाकायला किती पण जा पण मनामध्ये कपट ठेवू नका आणि पहिले घरच्या लोकांची सेवा करा आणि मग महादेवाला पाणी टाकायला जा. हो भक्ती करा देवाची. आणि आता सगळ्यांनी अगदी आपलं अंतकरण परमात्म्याला तन मन धन अर्पण करून वरती हात करा. सगळ्यांनी वरती हात करा. ज्याने वरती हात केले नाही, रात्री मी राधा राणीला प्रार्थना करेल, भगवान गोपालकृष्ण त्याच्या स्वप्नामध्ये जाऊन त्याला गादीवरून खाली उपटून मारतील. सगळ्यांनी हात वरती करा. हां सगळ्यांनी हाय विठोबा मेणबत्त्या लावा, वरती हात करा बरं. लाईट बंद करा थोडा वेळ. मेणबत्त्या लावा.
लाईट बंद करा थोड्या वेळ. ए पोरीनो बसा खाली, तुम्ही बोल ना काय पोरीनो बसा खाली, खाली बसा खाली. हा लाईट बंद करा, थोडा वेळ लाईट बंद करा. राम वरती मेणबत्त्या धरा व्यवस्थित, सगळ्या धरा सगळ्यांनी. लाईट बंद करा. लाईट बंद कर, लाईट बंद. ए पुरा नाही शांत आहे. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जैसी दीपकलिका धाकुटी परिबहू तेजा ते प्रगटी तरी सत्पुती ठेकोटी मनोनये. जैसा निर्वातिता दिपो सर्वता नेने कंपो तैसा सत्पुती स्वरूपो योग युक्तो एरवी तरवी मूर्खो जरी झाला अवेको तरी संत कृपात वेगो स्वज्वालासी. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि 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 ओम. विठ्ठल हर विठ्ठल हर